अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मुस्तनद अहादीसच्या एक सिरीजशी हासिल करदा फ़वाइद। उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमावतात की एक दीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्या हात तशरीफ फरमवलें होतें आणि एक म्हातारी बायको त्यांच्याजवळ आयली। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्यांना विचारलीन, तुम्ही कोण हाव? त्या खातूननी बोललीन, माझा नाव जस्सामतुल मुज़निया आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्यांना त्यांचा नाव बदलण्याचा मशवरा दिली आणि बोललीन, तू आपला नाव जस्सामाच्या बजाय हस्सानतुल मुज़निया ठेव। मग त्या खातूनची खबर खैरियत दर्याफ्त केलीन, अहवाल आणि कवायफ विचारलीन। त्या खातूननी बोललान, ए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माझं आयस बापूस तुमच्यावरती कुर्बान, आम्ही सगळी बेसाव। आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमावतात, जेव्हा ती म्हातारी बायको गेली तेव्हा मी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी विचारला, ए अल्लाह के रसूल, ह्या म्हाताऱ्या बायकोवर इतका जास्ती तवज्जा देण्याचा काय सबब होता? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फरमावलेन की जेव्हा खदीजा रज़ियल्लाहु अन्हा बा हयात होती तेव्हा ती आमच्या हात तिला मिळायला यायची आणि अहदची पासदारी ईमानचा एक हिस्सा आहे। शेख अल अलबानी रहमतुल्लाह अलैह फरमावतात की ह्या हदीसच्या सिलसिल्यातलं एक इतकी लंबी मुठ्ठी तफसील तहरीर करण्याचा एक खास सबब है, ती ही है कि 20 रबील आखर सन 1385 हिजरी बरोज मंगलला अल्लाह रब्बुल आलमीननी मना एक खूबसूरत बच्ची म्हणजे पोरगी अता केलान। मी सोचला की हिचं नाव खच्च्या तरीन सहाबियाच्या नावावर ठेवीन। मग माझी निगाह ह्या नावावर पडली, म्हणजे हस्साना ह्या नावावर पडली। तेव्हा ह्या नाव माझ्या दिलाला भावून गेला। चुनांच्या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इक्तिदातला मी आपल्या पोरीचं नाव हस्साना ठेवला। पण ह्या नावाला ठेवण्यातलं मी जल्दबाजीशी काम नाही घेतला। पहिले ह्या सिलसिल्यातलं जितक्यो पण अहादीस आयल्यात तिंचा दरासा केला आणि जेव्हा तहकीक साबित झाली तेव्हा ह्या हदीस सही है, तेव्हा जाऊन मी आपल्या पोरीचं नाव हस्साना ठेवला। अल्लाहचा बेपनाह शुक्र है कि जानी मना हिनवर अमल कराची तौफीक बख्शलान। अल्लाह रब्बुल आलमीन सी दुआ है कि अल्लाह माझ्या ह्या पोरीला मुमिना सालिहा आबिदा आलिमा आणि दुनिया आणि आखिरतला सादतमंद बनव। सिलसिला अल अहादीस अस्सहिहा वॉल्यूम 1 हदीस 426-427 ही हदीस आपल्याजवळ अबू अहमद कलीमुद्दीन यूसुफ हफ्ज़हुल्लाह, जे जामिया इस्लामिया मदीना मुनव्वराचं तालिब इल्मात आलिम दीनात, आज ही हदीस त्यांनी धाडलेलात आणि नाचीज ही हदीस तुम्हाला कोकणीतलं बयान करते। आपल्याला ह्या हदीसला, ह्या मोठ्या हदीसला 2-4 चीजो समजातलं जो आयल्यात त्यो हो के आपली जर बाप्याची जर जिंदगी बचली आणि
बायकोची जर कोण सहेली मिल्ली या आयली घरा म्हातारपणी तर तिचा ख्याल ठेवा. नंबर 2, अल्लाह सुब्हानाहू तालानी आपल्याला बेसबेस नावं दिला नाही. तिनातल्यान हस्साना हिंचा नावच खूबसूरत आहे, हिंची मानीच खूबसूरत आहे. तवा ऐशी बेसोनी नावा आपल्या पोरा आणि पोरींची ठेवा. तिसरा सबक आपल्याला शेख अल्बानी रहमतुल्लाह अलैहि मिल्लायत हा के तहकीक मुकम्मल करा. सही हदीस मिल्ली के मग ता नाव घ्या आणि आपल्या पोरा आणि पोरीला ती नाव ठेवा. आजकाल बघण्यातलं नाहीलाय वाकडी तिकडी नावा पोरांची पोरींची ठेवल्या जातात आणि त्यांची वजह अशी बनतं की ते TV सिरियल या यूट्यूब सिरियल बघतात आणि पता नाही जिंचा मानान मतलब पण नाही निघत अशा नावानी आपल्या पोरा आणि पोरींची नावं ठेवतात. अल्लाह सुब्हानाहू ताला अशी दुआ आहे की अल्लाह सुब्हानाहू ताला आपल्या सगळ्यांना सही अहादीस समजून तीनवर अमल करण्याची तौफीक देव. वमा अलैना इल्लल बलाग. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.